हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय 2, ओवी क्रमांक 15. माया सच्चितानंद, माया आनंदाचा कंद, माया हेची निजबोध शब्दरूपे. आता श्री समर्थ आपल्याला येथून 3 ओव्यांमधून अध्यात्माच्या अतिउच्च अशा अवस्थेला घेऊन जात आहेत. ते आपल्याला अधेमध्ये लटकत ठेवू इच्छित नाहीत. एक प्रकारे आपल्याला अंतिमतः काय साध्य करायचे आहे ते येथे श्री समर्थ सांगत आहेत. यापेक्षा खालच्या पायरीवर थांबलात की येथेच मायेतच लटकत आहात ही उमज श्री समर्थ आपल्याला देऊ इच्छितात. याचे कारण असे आहे की सच्चितानंद, आनंदकंद, निजबोध ही शब्दरूप असून त्यामुळे ती फसवी आहेत. असे काही कोणी म्हणत असले की आपल्याला वाटते की वा, काय भला आध्यात्मिक आहे. श्री समर्थ म्हणतात की नाही, तो अजूनही येथेच भौतिकात आहे, याला फसू नका. त्याने अजूनही ती भौतिकाची वेस ओलांडलेली नाही. यामुळे आपण पाहतो की अशा प्रकारे परमनामोच्चार करतच अयौगिक आचरण केले जाते. अध्यात्माच्या नावाखाली लबाडी, काळेधंदे, चोऱ्या, खून, बलात्कार होतात. कारण हा फक्त शब्दोच्चारांचा खेळ आहे. हे अजूनही अध्यात्म नाही. हे तेथे पोहोचल्याचे लक्षण नाही. मग तेथे पोहोचण्यासाठी नेमके काय व्हायला हवे आहे? अशा प्रकारे शब्दोच्चार करत करत असा सहजच मौनात प्रविष्ट व्हायला हवा आहे. त्याच्या मुखामधून केवळ परमात्म्याची सेवा म्हणून उच्चार होतील. तो देहधर्मापुरताच भौतिकात असेल. बाकी तो प्रभू विभूची सेवा करेल. जप, तप, स्वाध्याय हे सर्व येथेच सोडायचे आहे. एक वेळ अशी येते की हेही सोपस्कार थांबतात. साक्षात्कारित आत्मारामात प्रशांत मौन स्थित होतो. तो तेथून अढळ होतो. त्याला आता या अशा साधना उपासनेची आवश्यकता नसते. तो या सर्वस्वाच्या अतीत झालेला असतो. आता त्याच्या देहामधून असे शब्दोच्चार येतात ते केवळ देहाच्या ते सर्व अंगवळणी पडलेले असते म्हणून. आता पुढची ओवी वाचतेय. ओवी क्रमांक 16. आत्म, ब्रह्म आणि स्वरूप हेही मायेचेची रूप, रूप आणि अरूप सकळ माया. श्री समर्थ या ओवीमध्ये आपल्याला अध्यात्मामध्ये किती आत्यंतिक टोकाची उंची प्राप्त करायची आहे ते येथे सांगत आहेत. ते सांगतात की आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप हे मायेचेच रूप आहे. माया ज्या आत्मपरमब्रह्मामधून निर्माण होते ते आत्मपरब्रह्म तसेच त्याचे अंशात्मक रूप असलेले आपण स्वतः असे हे सर्व माया आहे. आपल्याला एखादी व्यक्ती भेटते आणि त्या व्यक्तीची ओळख आपल्याला हे साळूचे वडील अशी करून दिली जाते. साळू आपल्या परिचयाचा असतो. आता येथून पुढे ती व्यक्ती आपल्यासाठी कधीही स्वतंत्रपणे ओळखीची नसते. ती साळूचे वडील म्हणूनच आपण लक्षात ठेवतो. या त्यांना लक्षात ठेवण्यासाठी साळू सतत लक्षात ठेवलेला असतो. हा बारकावा आपल्या लक्षात येत नाही. परब्रह्माच्या बाबतीत हे असेच घडते. आपण योगसाधना उपासना करून परब्रह्माचे ज्ञान प्राप्त करतो. तथापि आपल्याला परब्रह्माची स्वतंत्र अशी ओळख नसते. ज्यामधून माया निर्माण झाली ते म्हणजे परब्रह्म अशी त्याची ओळख आपण लक्षात ठेवतो.
आपण असेही म्हणतो की माया ओलांडून त्याच्या अतीत जावे तेव्हा आत्मपरब्रह्म प्राप्त होते. तसेच ज्या आत्मपरब्रह्माचे आपण अंशात्मा आहोत ते आपण देह धारण करणारा, देहाच्या आत वास्तव्य करणारा इत्यादी अशी त्याची ओळख लक्षात ठेवतो. यासाठी हा मायामय देह यासाठी हा मायामय देह लक्षात ठेवलेला असतो. आपली स्वतंत्र अशी ओळख लक्षात ठेवलेली नसते. श्री समर्थ म्हणतात की आत्मपरब्रह्म किंवा अंशात्मा हे आपल्यासाठी मायेशिवाय स्वतंत्र नाहीत. येथे आपण माया लक्षात ठेवतो. आपण स्वतःला अंशात्मा म्हणून आणि आपण ज्याचा अंश आहोत ते आत्मपरब्रह्म आपण स्वतंत्र ओळखीचे म्हणून लक्षात ठेवत नाही. यासाठी स्मृतीमध्ये माया जोपासली जाते. यास्तव आत्मा ब्रह्म स्वरूप हेही मायाच आहे. श्री समर्थ ओवीत पुढे सांगतात की रूप आणि अरूप हेही सर्व माया आहे. फूल जड आहे, दृश्य आहे, रूपवान आहे आणि म्हणून ते मायावी आहे. तसेच त्याचा वास हा जरी सूक्ष्म असला, अदृश्य असला, अरूप असला तरीही तो मायावीच आहे. तो स्वतंत्र नाही. जसे फूल कोमेजून नष्ट होईल तसे तो त्याचा वासही नष्ट होईल. म्हणून रूपवान फुलासह त्याचा अरूप असलेला वासही मायाच आहे. हरिओम.